तोतागिरी या आंब्यामध्ये भरपूर होते आणि कोणताही आंबा देवगड नावाने विकला जातो. त्यामुळे ही फसवणूक रोखण्यासाठी आपण या वर्षीपासून प्रत्येक आंब्यावर अशा प्रकारचं UID टॅम्पर प्रूफ सील कंपल्सरी केलेलं आहे. नमस्कार, बखर लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. मंडळी, उन्हाळा सुरू झालेला आहे आणि उन्हाळा म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतं तो म्हणजे आंबा. खरं तर फळांचा राजा असणारा हा आंबा आणि त्यातल्या त्यात आपल्याला जर देवगडचा हापूस आंबा खायला मिळाला तर सोन्याहून पिवळं असतं. मात्र बाजारामध्ये असे अनेक आपल्याला चौकामध्ये उन्हाळ्यामध्ये खरं पाहिलं तर स्टॉल पाहायला मिळतात जिथे देवगडचा हापूस आंबा मिळेल अशा पद्धतीच्या पाट्या लावलेल्या असतात. मात्र हा देवगडचा आंबा नेमका कसा ओळखायचा, कोणता ओरिजिनल आहे हे ओळखण्यासाठी खरं तर या ठिकाणी याला एक स्टिकरिंग केलेलं आहे. आता हा संपूर्ण प्रकार नेमका काय आहे, त्यामुळे नागरिकांची फसवणूक कशामुळे थांबणार आहे हे खरं तर आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. ते काय नेमके सगळं दावा आहे आणि जर शेतकऱ्याने तुमच्याकडे नाही दिला तर त्याला बारकोड कसं लागणार आहे सांगतो. तर माझं नाव ॲडव्होकेट ओमकार सुप्रे. मी देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्थेचा बोर्ड सदस्य आहे. आपली संस्था अल्फॉन्सो GI ची रजिस्टर्ड प्रोपरायटर आहे आणि आपल्या देवगड ऍक्च्युअल देवगडच्या मालाचं रक्षण करण्यासाठी कायद्याने आपल्याला अधिकार दिले. इतके वर्ष काय होतं, आता हापूस सीझन, आंब्याचा सीझन आला की मार्केटमध्ये सगळीकडे देवगड हापूस नावाने बोर्ड लागतात आणि लोक कोणताही आंबा विकायला लागतात. ज्या कस्टमरला या मार्केटमध्ये देवगड हापूसला प्रेफरन्स आहे आणि लोक जास्ती पैसे द्यायला याच्यासाठी रेडी आहेत. पण तोतागिरी या आंब्यामध्ये भरपूर होते आणि कोणताही आंबा देवगड नावाने विकला जातो. त्यामुळे ही फसवणूक रोखण्यासाठी आपण या वर्षीपासून प्रत्येक आंब्यावर अशा प्रकारचं UID टॅम्पर प्रूफ सील कंपल्सरी केलेलं आहे. आता हे जर बघाल तुम्ही तर प्रत्येक आंब्याला हे सेपरेट इश्यू होतं. प्रत्येक कोड हा 2 तुकड्यांमध्ये आहे. एक तुकडा वर दिसतो, एक तुकडा याच्या खाली. कस्टमरसाठी याचं ऑथेंटिकेशन आपण सिंपल व्हॉट्सअपवर बसवलेलं आहे. नंबर प्रत्येक स्टिकरवर हा नंबर आहे 9167668899. या नंबरला आपण हाय पाठवला कस्टमरनी की तो एक सिस्टीम आपली प्रणाली वाचते आणि म्हणते मला या स्टिकरचा फोटो पाठवा. स्टिकरचा फोटो पाठवला की प्रणाली ही म्हणते की मला जो हिडन 2 डिजिट आहे ते हिडन 2 डिजिट पाठवा. जसं याच्यामध्ये आपल्याला दिसेल की फोटो पाठवल्यानंतर प्लीज सेंड हिडन 2 डिजिट्स. काय म्हणते, टिअर द ब्लॅक पार्ट आणि फाइंड 2 डिजिट्स. आता जेव्हा हे ब्लॅक पार्ट काढला जातो त्याच्यासाठी आपण हा काढायला जाता तेव्हा हा स्टिकर ऑटोमॅटिक 2 तुकड्यांमध्ये तुटतं. एक कोड याच्या खाली दिलेला आहे. हा खालचा कोड आपण त्या नंबरला पाठवला की ही आपली प्रणाली बॅकएंडमध्ये हा कोड कोणाला दिलेला आहे त्याचं नाव जे म्हणते की जो मॅच झाला तर म्हणते येस दिस इज अ जेन्युइन अल्फॉन्सो. कोड नंबर काय, फार्मरचं नाव काय, त्याचा कॉन्टॅक्ट नंबर काय, त्याचा GI नंबर काय, कोणत्या गावचा आहे, इतकी डिटेल इन्फॉर्मेशन संस्था आहे आपली प्रणाली या कस्टमरला देते. त्याच्यामुळे आता यामुळे काय होईल की मार्केटमध्ये जो आजपर्यंत 80% आंबा जो देवगडच्या नावाखाली विकला जातो तो देवगडचा नाहीये. त्यामुळे मार्केटमधनं एकतर हे अशा प्रकारे व्हेरिफिकेशन सुरू झाल्यानंतर जो जेन्युइन देवगडमधनच येतोय तोच आंबा देवगड हापूस म्हणून विकला जाईल. कारण हे कोड आपण देवगडच्या शेतकऱ्यांना इश्यू करतोय. तेवढेच कोड त्यांना प्रत्येकाला इश्यू होतील जेवढी त्याच्याकडे झाडं आहेत आणि झाडाची प्रोडक्शन कॅपॅसिटी आहे. आणि प्रत्येक कोडवर त्या कोडच्या मागे कोड जेव्हा बॅकएंडमध्ये फीड होतो तेव्हा त्याच्या नावाने फीड होतो. त्यामुळे आंबा कोणाचा आहे, कुठल्या शेतकऱ्याचा आहे, नाव, डिटेल सगळे त्याला कळतात. आता देवगडमध्ये एकूण शेतकरी किती आहेत, तुम्ही किती लोकांना हे स्टिकर दिलेले आहेत आणि एखाद्या शेतकऱ्याला तुमचा स्टिकर नको आहे पण त्याचा आंबा देवगडचाच आहे, तर मग तुम्ही ते कसं डिनाय करणार? हे बघा, आता काय GI कायदा असा आहे की GI कायद्याअंतर्गत पहिले तर प्रत्येकाने नोंदणी असली पाहिजे. आणि नोंदणी आता शेतकऱ्याला जर नाही करायचं, जर कोणता शेतकरी म्हणत असेल आकडेवारी काय आहे, किती शेतकऱ्यांची आता 308 शेतकरी आहेत आणि त्यांचं प्रोडक्शन लिमिट किती आहे? आता 308 शेतकऱ्यांना कोड इश्यू झालेले आहेत. एकूण शेतकरी किती आहेत? एकूण शेतकरी 700च्या आसपास देवगडमध्ये आहेत. काही आता वाढलेले पण आहेत, सगळे आमचे सभासद नाहीये.
आणि ज्याला कोणाला शेतकऱ्यांना नाही वापरायचं आणि तो म्हणतो माझे डायरेक्ट ठरलेले आहेत कस्टमर बेस त्याच्याचकडे जातो माझा, तर त्यांनी पाठवावं, त्याला काही इश्यू नाही. पण मार्केटमध्ये दुकानांमध्ये जिथे विकला जातो तिथे कोड असणं कंपल्सरी राहील. नाही तर विक्रेत्यांची जबाबदारी आहे की त्यांनी विक्रीला ठेवताना कोड असलेला आंबा त्यांनी ठेवायचा आहे. शेतकऱ्यांच्या मागे आपण काय आता जात नाही. जो जेन्युइन शेतकरी आहे तर ठीक आहे, प्रत्येक शेतकऱ्याचे इश्यूज आहेत, आपण शेतकऱ्यांना कंपल्शन नाही करत. पण मार्केटमध्ये विक्री जिथे ज्या ठिकाणी होते तिथे कोड असणं कंपल्सरी आहे. काय मग तुम्ही कोड देताय, हे कसे देताय, किती पैसे आकारताय त्याचे? हे बघा, हा कोडसाठी साधारण आता 2 रुपये पर शिकर व्यापाऱ्यांनी करायचं की शेतकऱ्यांनी करायचं? आता या वर्षी आपल्या संस्थेने साधारण 50 पैशांनी शेतकऱ्यांना दिलेले आहे. यापुढे आता शेतकऱ्यांना पैसे देण्याबाबत याच्यात काही इश्यू नाही, कारण त्यांना आपण 18 जानेवारीला देवगडमध्ये मोठं चर्चासत्र घेतलं होतं आणि सगळे शेतकरी त्याला आले होते. प्रत्येकाला आपण डेमो दाखवला, काय याचा बेनिफिट होईल प्रत्येकाला सांगितलं होतं. शेतकऱ्यांची कोणाची ना नाही ह्याच्यामध्ये. त्यांना पण माहिती आहे की माझ्या नावाखाली दुसरा आंबा विकला जातो, त्याला रोकथाम करणं गरजेचं आहे. इतर आपल्याकडे दुसरी काही प्रक्रिया नाही. आपण काय शेतकरी म्हणून काय भरारी पथकं वगैरे तर काय फिरवू शकत नाही. त्याच्यासाठी खर्च करण्यापेक्षा काहीतरी तंत्रज्ञान वापरणं गरजेचं आहे. त्यामुळे शेतकरी ह्यालाच सहमत आहेत. शेतकऱ्यांना ह्याच्यात काही इश्यू नाही. इतर राज्यातला आणि आपल्या आंब्यातला फरक काय नेमकं काय असतो? कारण साधारणपणे ते साधारण सारखं दिसत असतं, आंबाही सारखा असतो आणि लोक घेतात, फसतात. मग त्याच्यातला फरक काय आहे? हे कसंही कोणत्याही आता हापूसमध्ये लोक कशासाठी पैसे देतात? कारण त्याला वास आहे आणि त्याला चव आहे. म्हणजे असं इतर कोणतंच फळ नाही की जिथं लोक वर्षभर वाट बघतात की 2च महिन्यात येतो हा फळ. म्हणजे असं कोण कलिंगड आता येतील पुढच्या सीझन मध्ये वाट बघू असं कोण नाही. हापूस आंबा आणि देवगडचा हापूस आंबा हे एकमेव फळ आहे ज्याच्यासाठी कस्टमर वर्षभर वाट बघायला ते येत आहेत. तो फक्त आधी सुनामी जो 2004च्या सुनामी पर्यंत मार्च मध्ये सीझन व्हायचा. आता सुनामी नंतर वेदर स्टॅबिलिटी नाही, त्यामुळे आता एप्रिल मे मध्ये तो सुद्धा 15 मेच्या आसपास पाऊस सुरू होतो. साधारण 15 एप्रिल ते 15 मे एवढाच आता हंगाम राहिलेला आहे. आणि इतर राज्यातनं जो काय आंबा येतो, प्रामुख्याने कर्नाटकातनं जो येतो, त्या आंब्यामध्ये ना तुम्हाला वास मिळतो ना चव मिळते. दिसतो आपल्या आंब्यासारखा. त्यांची प्रोडक्टिव्हिटी खूप आहे. म्हणजे पर झाड भरपूर आंबे येतात त्यांच्याकडे. आंबा त्याच्यात आतमध्ये चव नसते, पण तो देवगडच्या नावाखाली इकडे विकला जातो. कस्टमर जेव्हा जो देवगड माहिती झाला, जो तो देवगड घेतो, तो म्हणतो यार याला काय आता चव राहिलेली नाही, त्यामुळे मग जेन्युइन देवगडला पण नको म्हणतात लोक. असं परिस्थिती व्हायला लागली. याचे काय सोशल इश्यूज यामध्ये खूप व्हायला लागले. सोशल इश्यू काय आहेत की आता पुढची जनरेशन, पुढच्या पिढीला शेतीमध्ये राहायचं नाही, प्रत्येकाला बाहेर जायचंय, शहरात जायचं. मग जर हे आम्ही ह्याचं प्रोटेक्शन या आजच्या घडीला केलं नाही तर पुढच्या 10-15 वर्षात शेती करायला माणसं मिळणार. समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.